जब भी आपत्ति आई थी महाराष्ट्र में तो ये दोनों महाराष्ट्र में आए भी नहीं थे। तो अभी उनके हाथ में एक 2 महीने तक सरकार है, घूमने दो उनको। महाराष्ट्र बहुत अच्छा है और महाराष्ट्र की जनता क्या कहती है वो भी उनको समझना चाहिए था। ये बात उनको शायद पहले समझ में आती तो आज ऐसे वो लगातार आता ताबडतोब शब्द हिंदी आहे तो वारी है की नाही पता नाही, महाराष्ट्राच्या वाऱ्या करण्याची त्यांना वेळ आली नसती। असं काही नाहीये, कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्क तयार झालेलं आहे। ते फक्त मतदानाची वाट बघतायत। त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। ये अगर मगर की बात क्यों, दिखाई तो दे रहा है, साफ दिखाई दे रहा है। उनके कुछ मंत्री, जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगड़े, उन्होंने कहा कि संविधान बदलना है इसलिए हमें 400 पार करना है। राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है, उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है, बदली करना है। तो ये अगर मगर की बात नहीं, अब इनके सब जो दाव है वो दिखाई दे रहे हैं। कुठल्या किरण आवाज नहीं छोड़ रहे वो छोड़। बघा, ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे। मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे। जेवढे देशभक्त आहेत, जेवढे देशप्रेमी आहेत, त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे। कारण देश वाचला तर आपण वाचू, आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील। म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा, हे माझं आवाहन आहे। आवाहन म्हणजे विनंती, कारण आव्हान आणि आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे। हे तुम्ही प्रश्न विचारता, माझं गीत दाखवणार की नाही? अठ्ठेचाळीस द्या बॅनर लाईन। 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्राचा आहे। कुठला? विनोद घोसाळकर माझ्या बाजूला बसलेत। विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाहीये पुढे। टिकट अनाउंसमेंट के बाद एक दूसरे पार्टियों के कार्यकर्ता जो काम करना शुरू कर रहे हैं, इस तरीके से कहेंगे सभी नेताओं को और कार्यकर्ताओं को ऐसे समय में जब आप लोग लगातार बीजेपी के खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं, आप क्या आह्वान करेंगे लोगों से कि कार्यकर्ताओं से कि एक दूसरे के खिलाफ न लड़के इस समय? वो तो बात अच्छी बात शुरू हुई है, मुझे नहीं लगता कोई कहीं पे मनमुटाव है। सब अच्छे हम लड़ रहे हैं, एक साथ होकर लड़ रहे हैं और इसलिए मैंने कहा कि हम 48 जगह जीत जाएंगे। स्टेटमेंट दे रहे थे कि मुसलमानों के बोलना नहीं चाहिए कि उद्धव ठाकरे ने पार्लियामेंट में मोदी जी को सीएए को लेकर समर्थन किया था। ठीक है, मी त्याच्यावरती काय बोलत नाही, कारण दुसरी पण छोडो।